गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप गाईज तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आणि खरंच खूप दिवस झाले आम्हाला व्लॉग स्टार्ट करून, त्यासाठी खूप खूप सॉरी. आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला असेल की आम्ही व्लॉग स्टार्ट नाही केला. आणि त्याच्यानंतर की आता असं वाटलं की आता ते टाइम आला आहे की आपल्याला म्हणजे परत बॅक टू पॅव्हिलियन जायला पाहिजे. सो आज ऑलमोस्ट तुम्हाला जसं सांगितलं मी की आम्हाला माहिती आहे की डेली व्लॉग आणि डेली मिनी व्लॉग केल्याने युट्यूब पण आपल्याला चांगला रिस्पॉन्स मॉनिटाईज करतो. आम्हाला म्हणजे या गोष्टी माहिती आहेत, पण काही गोष्टी असतात जे नाही कम्प्लीट करू शकलो आम्ही या गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये. जसं की तुम्हाला सगळ्यांचे आम्हाला आहेत रेस्पॉन्स किंवा मेसेज वगैरे यायला लागले. काय झालं तुमच्या दोघांमध्ये काय भांडण झालंय का, तुमचे ब्लॉग का नाही? मी बोलला यार असं काही नाही झालंय, नाही. आम्ही थोडं आमच्या पर्सनल कामामध्ये बिझी होतो, त्यामुळे आम्ही शूट करायला आम्हाला टाइम नाही मिळाला. बट फायनली तो दिवस आला आहे. आज आम्ही चाललोय आमच्या गावाला गाईस. आणि जसं की तुम्हाला मी या इयरच्या स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये जसं मी सांगितलं होतं की आमचे या वर्षीचे काही बरेचसे असे गोल्स आहेत जे आम्हाला अचीव्ह करायचे आहेत. त्यापैकी आता फेब्रुवारी जसं की 2 महिने तर ऑलमोस्ट झाले आहेत 2025ला. सो आता आम्ही स्टार्ट करतोय आमच्या 1 by 1 जे आमचे प्लॅन्स होते ते स्टार्ट करतोय. आणि फर्स्ट आता आम्ही चाललोय अलिबागला. तुम्हाला नक्की कळलंच की या ब्लॉगमध्ये आम्ही नक्की काय सेटअप केलं आहे, काय केलं आहे एक्झॅक्टली. जसं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की काहीतरी चौलच्या यात्रेच्या ब्लॉग मध्ये जर आठवत असेल आम्ही सांगितलं होतं की पोपटी लावणार होता ना, ते पण आमच्या हाताने. तर त्यासाठीच खूप आम्हाला कॉल्स येत होते की बाबा तुम्ही कधी येणार आहे. आणि आम्ही थांबलो होतो की म्हणजे शेतातले जे असतात शेंगा आणि त्यांच्या शेतातल्या शेंगा फेब-मार्चच्या मध्ये येतात, तर आम्ही म्हटलं तेव्हाच जाऊया, कारण ते खायची मजा वेगळी असते. येस, बिकॉज आता कसं आहे की आता तिची जी कझिन आहे हर्षालीची, ती असते अलिबागमध्ये रेवसला. आम्ही तिच्या घरी सुद्धा जाणार आहोत आणि तिच्या घरीच आम्ही पोपटीचा प्लॅन केला आहे. बट त्या अगोदर तुम्हाला दाखवायचं आहे मला की आमचा जो सेटअप आम्ही अलिबागला केला आहे ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या मध्येच कळेल. सो नक्कीच गाईज हा ब्लॉग एंडपर्यंत तुम्ही बघत राहा. तुम्हाला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा, जसं की आम्हाला झालाय. सो नक्कीच तुम्ही हा ब्लॉग गाईज एंडपर्यंत बघत राहा. स्टे ट्यून आणि चला आमच्यासोबत अलिबागला. पनवेल टू अलिबाग या प्रवासामध्ये पोयनाड या ठिकाणी गाईस टोपलीवाले असतात. आणि माझ्या आईच्या अचानक मला फोन आला की तिला टोपली हवी आहे, सेटअपसाठी हवी आहे की कशासाठी हवी, आय डोंट नो. सो इकडे आहेत पोयनाडला टोपलीवाले गाईस. तर तुम्हाला कधी शॉपिंग करायची असेल, टोपली वगैरे घ्यायची असेल, चपाती भाकरी ठेवायसाठी, तर तुम्ही इथून शॉपिंग करू शकता. मी तुम्हाला दाखवतो काय काय व्हरायटीज आहेत आणि कुठले कुठले साईज अवेलेबल आहेत. खोल नको आहे मला, नॉर्मल पाहिजे. एवढी खोल पाहिजे. ही आहे मोठी साईज. त्याचबरोबर ही रेग्युलर साईज आहे आपली, जी भाकरी आणि चपातीसाठी वापरू शकतो गाईस. आणि हे आहेत कलरफुल, हे तुमचे डेली फ्रूट्स वगैरे ठेवायसाठी सुद्धा, तुम्ही शोपीससाठी सुद्धा वापरू शकता. हे पण छान. सो हे पोयनाडला आहे गाईस. पोयनाडला तुम्हाला हा आपल्या पनवेलचा रस्ता आणि हा आहे अलिबागचा रस्ता. ऑन द वे तुम्हाला पोयनाडवरती हे शॉपिंग करायला मिळेल. हर्षाली उतरली नाही कारण तिला आधीच मळमळल्यासारखं होतं, त्यामुळे ती गाडीतच बसली आहे. सो आता शॉपिंग करूया आणि जाऊया आपल्या अलिबागला. एवढं ऊन आहे ना, अक्षरशः चक्कर येईल. दुपारचे 1:30 वाजलेत आणि टोपल्या आमच्या सगळ्या लोड केल्यात गाडीमध्ये, बिकॉज डिक्की ऑलरेडी फुल आहे. आईला थोडंसं सामानसुद्धा हवं होतं, त्यामुळे ते सामानसुद्धा घेतलं. आता जाऊया अलिबागला. मॅडम सिरियल बघते, तिला एक नवीन सिरियलचा वेळ लागलाय. ती बरेच दिवस झाले, ती काय जुनी सिरियल, बरेच महिने झाले ती सिरियल बघते. तीच काय झालं मध्ये थोडेसे पैसे कमी दिले, बट नाही, थोडासा त्याचा मॅक्स वीक आहे, पण माझा मॅक्स खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. सो आता जाऊया अलिबागला. आणि हा सिरियलची गोष्ट आम्ही करत होतो, ती बरेच महिने झाले एक सिरियल बघते जी तिला आवडायची लहान असताना. ती युट्यूब असताना नाही, म्हणजे 11-12 असताना तिला आवडायची. सो ती सिरियल तिला एक आहे लव्ह स्टोरी. काय नाव सिरियलचं?
असू दे सांग ना. लव्ह स्टोरी. चला गाईस, लेट झाला ऑलरेडी, जेवायचं सुद्धा आहे. सो भेटूया. भूक लागली अरे, मळमळत आहे. बरेच दिवसांनी गाडीत बसले ना. बऱ्याच दिवसांनी आम्ही लॉंग टूरला निघालोय गाईस. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलो आहे अलिबागला आणि ते टाईम फायनली आला आहे ज्याचे तुम्हाला मग दाखवायची आतुरतेने वाट पाहत होतो सर्वांना. ऑलमोस्ट 1.5 महिना मी सुद्धा वाट पाहिली आणि फायनली तो दिवस आला आहे गाईस. तुम्हाला दाखवतो मी. ॲक्च्युली मी आता उभा आहे अलिबाग मांडवा रोडला. या साईडला तुम्ही बघू शकता, हा मांडवाला जायचा रस्ता आहे आणि या साईडला आहे टुवर्ड्स अलिबाग. आणि अलिबाग मांडवा रोडला तुमच्या भावाने एक न्यू फूड बाजारचा सेटअप ओपन केला आहे गाईस. आणि हा माझा फर्स्ट बिझनेस आहे माझ्या अख्ख्या पूर्ण एंटायर लाईफमधला गाईस. आणि हा स्टार्टअप आहे, अजून त्याच्यामध्ये बरंचसं काम करायचं बाकी आहे. सो चला आता जाऊया श्री समर्थ कृपा कोकण फूड बाजारला गाईस. जसं तुम्हाला सांगितलं मी, हा अलिबाग मांडवा रोड आहे. या साईडला आहे मांडवा आणि या साईडला आहे अलिबाग. आणि इकडेच राजमळाकडून एक स्टॉप येतो. त्या राजमळाला आपण ओपन केला आहे श्री समर्थ कृपा कोकण फूड बाजार गाईस. आणि हा आपला स्टोअर आहे आणि अजून बॅनर वगैरे लागायचं बाकी आहे, तो उद्या येणार आहे. त्याच कामासाठी मी फायनली इथे आलो आहे. आणि इकडे तुम्हाला बरेच प्रकारचे फूड आयटम्स मिळतील जे कोकणामध्ये लोक आतुरतेने वाट पाहत असतात कधी येणार. हे आहेत आपले शेतातले कांदे, व्हाईट कांदे. हे तुम्ही पाहू शकता वेगळ्या वेगळ्या साईजचे. नाही, प्रत्येक गोष्ट आहे आपल्या शॉपमध्ये, तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. तुम्हाला 1 बाय 1 दाखवेन. पप्पा असणार आहे तिथे शॉपमध्ये आणि मम्मीचं काम तर ऑलरेडी चालूच आहे, पॅकिंग चालू आहे. मॅडम येऊन कामाला बसलीस. सो तुम्हाला 1 बाय 1 मी दाखवतो गाईस की आपल्या शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे आहे व्हाईट कांदे. व्हाईट कांद्यांसोबत आहे आपल्याकडे 25 प्रकारचे पापड. 25 प्रकारचे पापड आपल्याकडे तुम्हाला भेटतील, जे की तुम्ही कधी या रोडला व्हिजिट करत असाल की जे कोणी माझे ब्लॉग बघत असतील त्यांनी नक्कीच व्हिजिट करा. सो असे काहीतरी आहेत 25 प्रकारचे पापड. त्यासोबत तुम्हाला स्नॅक्स आयटमसुद्धा भेटतील. चकली झाली किंवा आवळा कँडी, चकली, परत छोट्या पोरांसाठी असे चॉकलेट्स, परत 7 ते 8 प्रकारचे आपल्याकडे चिक्की मिळतील तुम्हाला. राजगिरा, पीनट चिक्की, तिळाची चिक्की, परत हे झालं पीनट चिक्की अगेन. बाकी सगळे चॉकलेट्स, आम पापडी जे सगळ्यांची फेवरेट आहे, आवळा पापडी. आणि हे सगळे तर आपल्याकडे मुंबईला सुद्धा भेटतात, बट हे ॲज लहान पोरं जे असतात त्यांच्यासाठी ठेवलं आहे खाण्यासाठी. हापूस आंबावडी. आणि इकडे आहे मेन आयटम, इकडे आहे तुम्हाला कोकमचं सरबत, कोकमचा आगळ, परत मँगो स्लश, परत करवंद सिरप, जांभूळ सिरप. आणि हे आहेत घरगुती मसाले गाईस. घरगुती मसालेसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि 25 प्रकारचे जे पापड तुम्हाला मी बोललो, हे बघा. लोणचेही आपल्याकडे घरगुती आहेत. अजूनपर्यंत बरंच काही काम करायचं बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर तरी नाही दाखवू शकत. बट 1 बाय 1 2 ते 3 दिवसामध्ये स्टार्टअप कंप्लीट होईल. आणि हे फेणी वगैरे बहुतेक जणांना माहितीच असेल की तांदळाची जी फेणी असते हे आपल्या सगळ्याकडे होममेड आहेत गाईस. हे बघा. आणि नक्कीच आम्हाला सपोर्ट करा गाईस. हा आमचा लाईफचा फर्स्ट बिझनेस आहे, सो डू सपोर्ट अस गाईस. आणि तुम्हाला थोडं मी आज शॉर्टमध्येच दाखवलं आहे बिकॉज आज बॅनर वगैरे लावायला संध्याकाळी येणार आहेत. संध्याकाळी बॅनर वगैरे लागल्यानंतर उद्या तुम्हाला अजून खूप सुंदर प्रकारे मी दाखवू शकतो. आल्यापासून खूप काम करतो. आणि आता मला जायचं आहे तिकडे हर्षालीच्या कझिनच्या इकडे, तिथे पोपटीसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. तर मी सुद्धा चेंज करून घेईन. आणि बघू शकता तुम्ही आपला शॉप जो आहे ना गाईस, तो एकदम मेन रोडवरती आहे. त्यामुळे आपल्या मांडव्यावरून किंवा मुंबईवरून येणाऱ्या जेवढ्याही गाड्या असतील रोमध्ये येणाऱ्या, त्यांना म्हणजे ते टार्गेट, ते क्राऊड आपण कॅप्चर करू शकतो. दॅट इज द मेन मोटिव्ह की आम्ही हा रोड निवडला. बिकॉज रोडवरून येणाऱ्या गाड्या झाल्या किंवा मुंबईवरून येणारे फेरीने येणारे लोक झाले तर ते याच रोडनी येतात. त्यामुळे आम्ही टार्गेट केलं की मुंबईची क्राऊड आपण टार्गेट करू शकतो, ज्यांना आपण कोकणातनं आपलं अस्सल जे आहे कोकम सालं झाली किंवा घरगुती मसाले झाले, व्हाईट कांदे झाले, जे आपल्याकडे रेअरली आय गेस मुंबईला तर भेटतच नसतील. सो तुम्ही इकडे येऊन परचेस करू शकता. आणि जे कोणी अलिबागला व्हिजिट करत आहे, टुरिस्ट असो किंवा ज्यांचं गाव असेल, सो डू व्हिजिट आवर शॉप गाईस. आणि असंच एका मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करा बिझनेसमध्ये. दुकानातलं सगळं आवरून आता आम्ही निघालो आहे ताईकडे, म्हणजे माझ्या कझिनकडे. येस. आणि गाईस
दुकान अजूनपर्यंत तरी 3 ते 4 दिवस लागतील पूर्ण सेटअप व्हायला, कारण आतला लाइटिंग्स बाकी आहेत, इंटिरियरचं काम बाकी आहे, परत बाहेरचं बॅनर बाकी आहे. बट शॉर्टली तुम्हाला फक्त असं दाखवायचं. पण मी अजून एकदा तुम्हाला उद्या किंवा परवा घरी जायच्या अगोदर तुम्हाला मी अजून एकदा झलक दाखवेन आपल्या शॉपची. तेव्हा मी तुम्हाला सविस्तर दाखवेन की अजून आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत. तर बरंच काही, पण सगळं अजून पॅक नाही केले अजूनपर्यंत, बिकॉज सगळं सिस्टमॅटिक लावायचं आहे मला. प्रत्येकाचं सेक्शन प्रत्येक ठिकाणी ठेवायचं आहे. जसं पापडांचं सेक्शन वेगळं झालं, परत लसूण ठेसा, लसूणची चटणी वगैरे जे काही प्रत्येक अजून मला लक्षात पण येत नाही की किती आयटम्स आहेत गाईस. आणलंय तर ह्यानीच, पण एवढं सगळं लक्षात ठेवणं फर्स्ट टाइम करतोय. बट गाईस तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. जे कोणी अलिबागला येत आहे, डू विजिट आर शॉप गाईस. कारण स्पेशली ज्या या वेला येतात मांडवा अलिबाग रोडला, जे रोडने येतात किंवा जे फेरीने येतात गेटवे ऑफ इंडियावरून, त्यांनी नक्कीच आपल्या शॉपला व्हिजिट करा. बिकॉज आपल्याकडे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ना एकदम टॉप क्वालिटी ठेवतात गाईस, जेणेकरून आपल्याकडे कस्टमर परत आलाच पाहिजे. टॉप क्वालिटी थोडं जास्त झालं बट खरंच चांगले प्रोडक्ट्स आहेत. कारण का सगळ्यांना द्यायचं तर सगळं चांगलंच द्यायचं गाईस, जेणेकरून कस्टमर आपल्याला वन टाइम बिझनेस नाही करायचं, आपला बिझनेस करायचं दॅट इज फॉर लाईफ टाइम. काही नॅचरल पण आहेत, जसं की चिंच झाली, चिंच आपली नॅचरल आहे, आमच्या गावातलीच आहे चिंच. परत कोकमची सालं झाले, चिंच झाले, परत कांदे झाले व्हाईटवाले, जे आपल्याला मुंबईला बघायला सुद्धा भेटत नाही. आणि जर असतील तरी ते पुण्या वगैरे साईडचे असतात, वेगळ्या ठिकाणचे असतात. पण आपल्याकडे जे कांदे आहेत ते आपल्या शेतातले आहेत. सो नथिंग लाईक पावडर अँड एनिथिंग, नॅचरली जे काय होतं सीझनला ते आहेत. परत कोकम सरबत झालं, कोकम आगळ झालं, जेणेकरून तुम्ही कोकमचा ज्यूस बनवायचा असेल तुम्हाला किंवा कढी बनवायची असेल, सो यू कॅन यूज दॅट गाईस. तर खूप युजफुल गोष्ट आहेत आणि आम्हाला असं वाटतंय. आणि मेन गोष्ट कोकण फूड बाजार उघडण्याचं मागचं रिझन असं आहे गाईस की आपल्या अलिबागमध्ये एवढा क्राऊड येतो ना, मुंबईपासून पुण्यापासून खूप लांबून, बिकॉज अलिबाग इज लाईक अ मिनी गोवा. आणि त्या लोकांना असे म्हणजे या प्रोडक्ट्सला आपण चांगलं सेल करू शकतो. त्याला जास्त मार्केटमध्ये जास्त रिक्वायरमेंट आहे, नीड आहे खूप लोकांची. त्यांना सुद्धा ऑर्गॅनिक गोष्ट आवडतात. त्यामुळे आम्ही विचार केला की यार आपल्याला करायचंच आहे ना, तर आपण हा बिझनेस स्टार्ट करूया कोकण फूड बाजारचा. आणि मम्मी पप्पा तिकडे सांभाळणार आहेत बिझनेस. असं नाहीये की त्यांना कामासाठी वगैरे ठेवलंय, बट माझी अशी इच्छा होती की पप्पांना यार कधीतरी एकदा काउंटरवरती बघायचं आहे मला. सो आणि हा साईड बाय साईड बिझनेस झाला आमचा. आणि याचबरोबर अजून या वर्षी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि या बिझनेससाठी अजून खूप ब्लॉग येणार आहेत. आणि प्लीज डू फॉलो गाईस. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी नक्कीच फॉलो करा. अजून एक गोष्ट, या बिझनेसच्या मागे आहे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि माझ्या बायकोची साथ. या 2 गोष्टीमुळे मी आज हा बिझनेस चालू करू शकलोय. आणि अजून एक काय बोलते, आणि अजून एक गोष्ट आहे, ते पण मी ती सुद्धा याच वर्षी होणार आहे गाईस. ती सांगणार नाही, ही तरी सांगितली तुम्हाला, बिकॉज ह्याच्या आम्हाला ऍडव्हर्टायझिंग सुद्धा मार्केटिंग सुद्धा करायची आहे, त्यामुळे ही सांगावी लागली. बट ती गोष्ट जेव्हा त्या गोष्टीची पूजा असेल ना, ती गोष्ट तुम्हाला नक्की सांगा, ती ह्याच वर्षी असेल गाईस. सो स्टे ट्यून. खूप धिट्ट केलंय, खूप मला त्यामुळे 1.5 महिना तुम्हाला वाटला असेल 1.5 महिना तुम्ही दिसत नाही आहात, बट 1.5 महिना प्रत्येक गोष्टीला आम्ही सॅक्रिफाईस केलं. म्हणजे कुठे फिरणं पण नाही, फिरायचंय ना, चल आपल्याला शॉपसाठी जागा बघायची, आपण त्यासाठी फिरायला जाऊया. तर या निमित्ताने आम्ही फिरायला निघायचो. गावाला यायचं तर गावाला वेकेशनसाठी नाही यायचो, फिरायसाठी पण नाही यायचो. आपल्याला जायचं कशाला, आपल्याला शॉपसाठी जागा बघायची. आणि जागा अशी निवडली ना गाईस, जिथे मुंबईचा क्राऊड. आणि मला तर हा म्हणजे अलिबाग मधला माझा सगळ्यात मोस्ट फेवरेट हा माझा म्हणजे हा पट्टा आहे. म्हणजे हा मांडवा रेवस टू अलिबाग जो हा स्ट्रेट रोड जातो, हा तर मला खूप आवडतो. मी तर कुणाला सांगितलंय, इन फ्युचर कधी चान्स भेटला ना, म्हणजे होणार पण वेळ लागणार आता त्याला. चान्स भेटला आपण इकडे एक जागा घेऊया आणि एक मस्त वेकेशन छान एक स्वीट सिम्पल हाऊस बांधू, छोटस एकदम दोघा तिघांपुरतं. तेवढा छोटासाच बनवायचा, जास्त मोठा नाही. सो स्टे ट्यून. जास्त टाइम तुमचा घेत नाही मी, नाहीतर परत खूप मोठा होऊन जाईल. सो जाऊया आता हिच्या सिस्टरकडे, कझिन सिस्टरकडे, बघूया आता त्यांची काय प्लॅनिंग आहे. मी त्यांच्याकडे फर्स्ट टाइम जातोय गाईस. मी लग्नाच्या नंतर त्यांनी खूप आग्रह केला होता मला, आणि लग्नाला आता ऑलमोस्ट आमच्या 1.5 वर्ष होऊन गेलाय. सो मी असा विचार केला, चल ठीक आहे, एवढं ते लोक आग्रहाने बोलवतात. आणि ही फेरी सुद्धा होती आमची शॉपची. सो विचार केला की आपण जाऊया, चला ठीक आहे. सो स्टे ट्यून. जातोय आम्ही आता, बघूया काय काय शेतात वगैरे जायचंय, ते जाणं होतंय की नाही होतंय. कुणाला ही साइड खूप आवडते. काय व्ह्यू आहे गाईस, व्ह्यू. आणि हे ऍक्च्युली हे पर्सनल बीच आहेत गावकऱ्यांचे, नाही म्हणजे पर्सनल बीच आहेत, म्हणजे सगळे जाऊ शकतो.
त्यांचे पर्सनल बीच आहे. काय भारी व्ह्यू येतो ना. आता आम्ही जाणार आहे बीचला. ऑलमोस्ट तिच्या घरी आम्ही पोहोचत आलोय गाईस. तिचाही पर्सनल बीच म्हणजे त्यांचाही म्हणजे गावकऱ्यांचा पर्सनल बीच आहे. एक 5 मिनिटाच्या डिस्टन्स वर आहे त्यांचं. थोडा आम्ही फायनली पोहोचलोय घरी तिच्या. काहीतरी गॉसिप्स चालू आहे. हाय कर. हाय कर बाबू. घाबरले. आम्ही फिरायला असेल सो आता पटकन जातो कुठे. हा ह्या घेऊन चाललेत ना आम्हाला. लांब आहे. आम्ही चाललोय आता शेतावरती गाईस. आणि बघू शकता तुम्ही सगळ्याकडे हिरवळ आणि शेताची फिलिंग. आणि त्यात आम्ही चाललोय शेंगा काढायला. वालाची शेंगा काढायला. ठीक आहे. नाही रे, शेकटाच्या शेंगा तर मुंबईला पण भेटतात यार. नाही गावाला आपल्या गावठी पण भेटतात. बट हवेशीर आहे एकदम. गावाला फिरण्याची मजाच वेगळी आहे ना. गावामध्ये आलो आणि बैलगाडी नाही बघितली तर क्या देखा गाईस. मस्त बैल बांधलेत शेतावरती. नावं नाही माहिती आपल्याला, दुसऱ्यांचे आहेत. इथे खाडीची मच्छी असते याच्यात. अच्छा तळ आहे ना. तळ बोलतात की ढोरा बोलतात त्याला. तळ. ओके. या तळ्यात खाडीची मच्छी असते जी आपण खातो. ओ हो सनसेट बघ काय भारी आहे. आपल्याला तर पापड आणि बोंबील आणि कोलंबीच्या व्यतिरिक्त काय माहिती नाही गाईस. चला फायनली शेतावरती पोचलो आहे. आता शेतामध्ये पोचलोय. आणि हा मामुर्डीचा पाला, आमच्यामध्ये मामुर्डी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर ह्याला बोलतात मामुर्डीचा पाला. हा वापरला जातो पोपटीला. फ्रेग्रन्स चांगला येतो आणि फ्लेवर पण चांगला उतरतो त्या पोपटीमध्ये. आता चाललोय आम्ही शेंगा काढायला. पाला काढतोय काय मामुर्डीचा. पोपटी खायला मजा तरी येते. पर्सनल तळ आहे. नाही थोडस पाणी आहे दिसतंय. मच्छी आहेत, मासे आहेत काय. बारीक बारीक आहेत. वा हे मामींचं शेत आहे. मामी आधी म्हणतात की आधी पाला काढूया मग शेंगा काढूया. वाट तुम्ही बघू शकता, एवढा छोटीशी वाट आहे. पोपटी खायला मजा येते पण त्याच्या मागची मेहनत आता कळते गाईस. सो हा हे बघा शेंगा. हे बघा लाईव्ह सगळं शेंगा आहेत. काय खायत चांगले चांगले. ऊनच एवढा पडलाय फेब्रुवारी मध्ये. मे महिन्यासारखं ऊन पडतंय. हे बघा हे गावठी शेंगा आहेत गाईस. ह्यांची मजा ती आपल्या मार्केटच्या मजा. मुंबईला जे आपल्या मार्केटमध्ये येते त्या शेंगांमध्ये दमच नसतो. पहिली गोष्ट म्हणजे भेंडे सुकलेत. काढायलाच टाइम नाही वाटते मामींना. भेंडे सुकलेत. काय व्ह्यू आहे. सनसेट. समुद्रावरून जेवढा सुंदर वाटतो ना सनसेट, तेवढा शेतातून पण वाटतं. हे मी आज एक्सपिरियन्स केलंय. हो खरंच वाटतं आहे ना. हे बघ ना किती सुंदर दिसतोय. खूप छान. मुंबईलाही बघू शकतो. ते तर आहे. ही वाईब वेगळीच आहे. पण काय पण बोल. एवढीशी पाऊल वाट, त्यातून एवढी मेहनत करून मामुर्डीचा पाला काढायचा आणि आता जायचं आहे शेंगा काढायला. खूप लांबून चालत आलोय गाईस, कारण त्यांच्या घरापासून ते शेत खूप डिस्टन्सवरती आहे. जवळजवळ 1-1.25 किलोमीटर असेल. त्यामुळे चालून चालून थोडंसं थकलो. बट ठीक आहे, उन्हाचा टाईम नाही आहे. वाजले संध्याकाळचे 5:15-5:30. त्यामुळे जास्त काही त्रास होत नाही चालायला. काय आहे तिकडे. शेंगा. आलोच थांब. शेंगांची वेळ आहे. ओ खूप भारी.
सगळे काय खायत भरलेले मच्छी पकडायला उतरतेस का पिल्ले? उतरेल ती नाही घाबरत कशाला. हा चल पिल्ले, चल पिल्ले मी ढकत. थोडे शेंगा आम्ही आता काढून आणल्या ना. किती मोठ्या मोठ्या आपल्याकडे मुंबईला अशा बघायला पण भेटत नाही आपल्याला एवढ्या मोठ्या शेंगा. आता ते पण अर्ध्या रिकाम आहे. हे गावठी आहेत ना. गावठी. एक फोडून शेंगाचा दाणा बघूया किती मोठा आहे. काय खाते तू? तपोरा. काय खाते तू? काय खाते प्रिन्सी? प्रिन्सी काय खाते? प्रिन्सी लास्ट नाही तेव्हा फोनवर खूप मोठमोठे पिल्ले पिल्ले करत असते. मग गावठी पोपटीची तयारी करायची. फायनली पोपटीची तयारी आम्ही चालू केली आणि इथे मॅरिनेशन चालू आहे चिकनचं जे मामा करतायत. आणि शेंगा, अंडी आणि बटाटे सगळं रेडी आहे. पॅकेट सगळे रेडी झाले. हर्षाली आता लवकर लवकर डब्यात भरायचं सगळं. पहिले शेंगा टाक. हा टाक. पहिलं चाललेत गावठी शेंगा. मीठ टाका बस. काय नाही ते लागत ते लागत नाही माहिती आहे खारट होणार नाही. अंडी बटाटी पण टाक. टाकू. चिकन घे चिकन घे चिकन घे. मेन चिकन घे. सावकाश टाका. किती घाई आहे तिला पोपटीची. पोपटी खरं तर थंडीत केली जाते बट कसं आहे की शेंगा यावर्षी लेट आल्यात ना. लेट आलं ना थोडंसं. आम्ही लेट आलो. पण आजकाल गरमी सुद्धा जास्त वाढली आहे. गावाला एवढी वाटत नाही ना. ओवा घ्या. फ्लेवर फ्रेग्रन्स ही चालली आता रेडी व्हायला. दाखव. ओ चलो. गावाला पोपटी खायची मजाच वेगळी. आता मामा पोपटी लावणार आहेत. हा वेगळा पाळा आहे. ह्याला पण मामुडीच बोलतात. बघा. हो जांबारी. आम्ही चाललोय आता वाडीत पोपटी लावायला. काळोख तर खूप आहे. फायनली आता पोपटीला फायर लावूया. फायर लागली नाही. लागते मजा येते. ह्याची चव वेगळीच लागणार. जी नेहमी पोपटी खातो ती वेगळी. ही मला बोलली होती पेनच्या शेंगा पण चांगल्या. कुठल्या? पेनच्या. नाही ना. फरक आहे. फायनली पोपटी लावली. आता वाट बघायची पोपटी होण्याची. नाही काय नाही होणार. ओ इंटरेस्टिंग. सो पोपटी तर आमची चालू आहे एक साईडला आणि आता पोपटी व्हायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल. सो आम्ही जातोय आता मांडव्याला फेरफटका मारायला रात्रीचा. बघूया रात्री नाईट व्ह्यू मध्ये मांडवा कसा दिसतो. कारण इथून जास्त लांब नाहीये ना. सनसेट तर बघितला आपण. आता आम्ही निघालोय मांडव्याला. मांडवा जेट्टी. प्रिन्सीला नाही घेतलंय. ही बोलते की ती खूप काय करते. मस्ती करते. लावून आम्ही आलो आता मांडवा जेट्टीला. मांडवा जेट्टी रात्री फिरायला खूप भारी वाटतं गाईस. एकदम हवेशीर. बघू शकता किती सुपर्ब वाटतंय रात्रीचा. लाईट्स वगैरे. इकडे आय गेस 3 रेस्टॉरंट्स आहेत. इथे फर्स्ट आहे द ओशन क्लब आणि त्याचबरोबर फाउंटन सिझलर्स आणि आहे
बोर्ड वॉक बाय फ्लॅम्बॉयंट आहे. खूप सुपर म्युझिक वाजते तिकडे गाईस आणि सीन खूप सुपर असेल है ना मांडव्याला. अलिबागला आला जर फेरीने जे कोणी येतील तर त्यांना तर मांडवाचं दर्शन होईलच, बिकॉज फेरी गेटवे ऑफ इंडियावरून मांडव्यालाच येतात पहिले. आणि जर फिरायला येत असेल अलिबागला तर डू विजिट दिस जेटी गाईस. आणि बीच पण खूप भारी आहे इकडचं, खूप डेव्हलप झालं आता. आधी एवढा नव्हता बट आता खूप जरा जास्तच. आपले विराट कोहलीने पण जवळच बंगला बांधला ना आता इथेच जिराडला. मग आमची पोपटी रेडी झाली ना पूर्ण. आता आम्ही खाऊन सांगतो कशी झाली. गुड मॉर्निंग. काल काय आम्ही ब्लॉग एंड केला नाही आणि काल पोपटीविषयी कोणी काय सांगितलं पण नाही, कारण आम्ही खाण्यात एवढे बिझी होतो की आम्हाला एंड करायचं काय समजलंच नाही. जेवून आम्ही डिरेक्टली राऊंड मारायला गेलो बीचवर. इकडे जवळच बीच आहे, सो डायरेक्ट मॉर्निंगच झाली आमची. आता ब्रेकफास्ट चालू आहे, सो बघूया ब्रेकफास्टमध्ये काय. किती वाजलेत? 10 वाजलेत. काय ब्रेकफास्टला? मस्त गावचे घावणे आणि चटणी. कोणी बनवली? आईने केले. खूप भारी केले. कालची पोपटी कशी होती सांगा जरा. पोपटी बद्दल तर काही वादच नाही. तू सांग कशी होती. नेक्स्ट लेवल. प्रिन्सी पोपटी कशी होती सांग. प्रिन्सी कशी होती पोपटी? मस्त मस्त बोल. मस्त बोल माऊला. छान बोल. छान बोल. छान. अजून मजा आली. शेंगानं जरा हे झालं ना. हा पण मस्त होती. शेंगा जरा मस्त झालेली. आजची मॉर्निंग खूप भारी. कालचं जेवण कसं होतं? नेक्स्ट लेवल. असा रस्सा मी कधी खाल्लाच नसेल. सो आता काय ब्रेकफास्ट करून डिरेक्टली शॉपवर परत आज काय इन्व्हेंशन झालंय ते बघूया जाऊन, कारण का ते वेल्डिंग वाले सगळे येणार होते. आता जाऊन बघूया तिकडे काय काय अपडेट झालेत. त्यानंतर डिरेक्टली घरी. येस. जेवून घालायचं नाही तिकडे दुकानावरती काम आहे ना थोडंसं. ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आणि आता चाललो शॉपवरती. बॅक टू कसं वाटलं राजमाळा. मजा आली यार. पाहुणचार नेक्स्ट लेवल गाईस. आणि गावच्या लोकांचा पाहुणचार म्हणजे असतोच नेक्स्ट लेवल. ते लोक म्हणजे चांगलं ट्रीट करतात. आपण बीच पण दाखवलं नाही. हा बीच नाही दाखवला कारण टाइमच नाही भेटला, बिकॉज काल इव्हनिंगला गेलो शॉपवरती, बराच वेळ झाला होता त्यामुळे दाखवता नाही आला. बट त्यांच्या फॅमिलीने आम्हाला खूप चांगलं ट्रीट केलं. बाबांनी काल पोपटी वगैरे लावली, परत त्याच्या मम्मीने कालवण वगैरे केलं होतं आपलं कोलंबीचं. ते आवडलं. सकाळी त्यांना कुठेतरी जायचं होतं, आय गेस त्यांना लग्नासाठी जायचं होतं पनवेलला. ते सकाळी उठून त्यांनी घावणे चटणी वगैरे सगळे बनवून गेल्याची मम्मी. खूप मजा आली गाईस. आणि आता तिच्या भावाचं लग्न सुद्धा आहे आता एप्रिलमध्ये 19-20. तेव्हाही आम्हाला बोलवलंय, तर तेव्हा आम्ही विथ फॅमिली येणार आहोत गाईस. तेव्हा पण मजा येणार आहे खूप. आणि तेव्हा तुम्हाला नक्कीच आम्ही यांचा बीच दाखवू. बीच पण खूप सुपर आहे आणि रस्ता तुम्ही बघा किती मस्त सुमसाम रस्ता आणि किती खूप छान वाटतंय. पूर्ण गावची फिलिंग येते. बॅक कॅमेऱ्याने दाखव ना. आणि राईट साईडला मला जाताना बीच दिसेल इकडचा, जो काल तुम्हाला दाखवतो तो आताही तुम्हाला परत दाखवतो मी गाईस. काय सुपर व्ह्यू आहे हा बघा. हा मिल्कत खारचा रोड आहे. मिल्कत खारच्या पुढे हा असा ओपन व्ह्यू बघायला भेटतो. खूप भारी वाटतं. तिकडे त्या साईडला गाव आहे कुठलं तरी. ते हे आहे करंजा. नाही करंजा तर तिकडे आहे कुठलं तरी गाव. रेवस सॉरी रेवस गावच्या तिकडे ते गावाचं नाव आहे मी विसरलो. नाही बोडणी. हा बोडणी आहे. राईट बोडणी आहे. जिकडे बोट्स येतात, मच्छीचा बाजार लागतो आणि सगळ्या गोष्टींचा बाजार लागतो तिकडे सकाळचा. तिकडे मुंबई काल रात्री बघितली. फायनली आम्ही शॉपवरती आलोय आणि पाठी तुम्ही बघू शकता गाईस, जो बोर्ड लावायचा पेंडिंग होता तो बोर्ड सुद्धा लावून झालाय आपला. आणि आतमध्येही बरेचसे चेंजेस आहेत, म्हणजे गावचे नारळ वगैरे सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे. सो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी. इकडे आहे आपली स्टँडी आणि इकडे पार्किंगसाठी आपली स्पेस अवेलेबल ठेवली आहे पेंडिंग. आणि ही जी गाडी आहे ती आपण ठेवली आहे जेणेकरून आपण पुढे जाऊन फूड कोर्ट सुद्धा चालू करू शकतो. म्हणजे स्नॅक्ससाठी आपल्याला ओपन करायचं आहे त्यासाठी ठेवलं आहे. आम्ही अजूनपर्यंत कोणीतरी असं म्हणजे स्नॅक्स बनवणारा शोधतोय. सो हे आहेत व्हाईट कांदे जसं काल दाखवलं. आणि जसं आमचं शॉपचं नाव आहे श्री समर्थ कृपा कोकण फूड बाजार. ओके सो जाऊया आतमध्ये. काल तुम्हाला स्पष्ट मला दाखवता नाही आलं, बट पापडचे व्हरायटीज तुम्हाला दाखवतो. आणि याच्यामध्ये आहेत आपले गावचे नारळसुद्धा. नारळाची साईज तुम्ही बघू शकता. ही साईज आपल्याला मुंबईला बघायला भेटतसुद्धा नाही गाईस. बघा हे आहेत नारळ. आणि हे कोथिंबीर पापड, हे तांदूळाची फेणी जे आपले आहेत. काल आपलं बऱ्यापैकी सामान इथे लावलेलं नव्हतं पण आज डिस्प्लेला आपण लावलेलं आहे. पोह्याचे पापड आहेत, गहूची कुरडई आहे,
आणि जसं तुम्हाला मी काल बऱ्याच प्रकारच्या चिक्कीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ही आहे तिळाची चिक्की, ही शेंगदाण्याची चिक्की तुम्हाला माहिती असेल. कालाखट्टाच्या गोळ्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. परत मिक्स गोळीसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे ट्रॅव्हलिंगला जे कोणी प्रवासी येत असतील तर त्यांना टाईमपाससाठी होऊन जातं. चकली हे सगळे मोस्टली होममेड आहेत आपले सगळे आयटम्स. राजगिऱ्याची चिक्की झाली, हे डार्क फॅन्टसी तर सगळ्यांना माहिती असेल. हे सगळं आम्ही ऑन अन ॲव्हरेज फक्त असंच ठेवलेलं आहे ते, म्हणजे ट्रॅव्हलिंगला लोकांना टाईमपाससाठी होईल. तसेच चॉकलेटची गोळी आहे ही पण, आणि राजगिऱ्याचे लाडू, चकली, पेपरमिंटची गोळी, परत चणे टाईमपाससाठी. या साईडला पण बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की पीनट चिक्की, आवळा पेठा बोलतात त्याला, आवळा कॅन्डीसुद्धा बोलतात. चांगलं लागतं, म्हणजे प्रवासात उलटी वगैरे ज्यांना प्रॉब्लेम आहे ते लोक खाऊ शकतात. हेच आपले शेंगदाणे, हे इम्पॉर्टंट चॉकलेट्स आहेत आपल्याकडे अवेलेबल, आणि हे लहान पोरांसाठी जेली. जाऊया आतमध्ये. इकडे आहे अंबावडी, हे तर आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत. नॉर्मल फलेरो जसं की आपण मॅप्रोमधून घेतो, बट हे आम्ही मॅप्रोमधून नाही, हे आम्ही पर्सनली होलसेल मार्केटमधून आणलं आहे गाईस. आणि हे सगळे आंबावडी आहेत, रिअल हापूस आंब्याची आंबावडी आहे ही. मोस्टली आमचं जे सामान आहे, जे आंब्याचे रिलेटेड जे सामान आहे ना, ते आम्ही सिंधुदुर्गवरून इम्पोर्ट केलं आहे. आम्हाला एक होलसेलर व्यापारी आहेत तिकडचे, त्यांच्याकडून आम्ही इम्पोर्ट केलं आहे. हे सगळं सामान आपलं सिंधुदुर्गवरून आलं आहे. आणि याचबरोबर आहे कोकमची सगळी व्हेरायटीज, जसं काल तुम्हाला मी सांगितलं. हे आहे कोकम सरबत, हे आहे कोकमचं आगळ. तर ज्यांना कोणाला हवा असेल ते मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकतात, जे काय ऑर्डर द्यायचं असेल तर. आणि शॉपचा ॲड्रेस मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे गाईस. ही आहे घरगुती चिंच, म्हणजे आपल्या अलिबागच्या झाडांवरती जी चिंच येते त्याला साफ करून त्याच्या बिया काढून हे तुम्ही नॉनव्हेजसाठी वापरू शकता. कालवण वगैरे तुम्ही केलं सुट्टीचं किंवा इतर गोष्टीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पापडांची व्हेरायटीज तुम्ही बघू शकता गाईस. काल तुम्हाला सांगितलं 25 प्रकारचे पापड आहेत आपल्याकडे. तर ही सगळी व्हेरायटीज आहे आपल्याकडे पापडांची. हे बघा, हे आहेत कोकमाची सालं. कोकमची सालं बऱ्याच जणांना माहिती असेल, तर हे कोकमाची सालं आहे जे तुम्ही जेवणासाठी वापरू शकता गाईस. हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि लोणचं, आणि याचबरोबर हे पापडाची फेणी, ह्याला बोलतात तांदूळ कुरडई. हे तुम्ही व्हेजसोबत सुद्धा खाऊ शकता. सगळ्या गोष्टी दिसतील. आणि आम्ही थोड्या दिवसांनी वेबसाईटसुद्धा चालू करणार आहोत, आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेऊ गाईस. सो आम्हाला तुम्ही असाच सपोर्ट करा. आई खूप मेहनत करते, पॅकिंग चालू आहे तिची. आणि या साईडला सुद्धा आमचं टेबल वगैरे येणार आहे, म्हणजे रॅक येणार आहेत. ते सगळं आम्ही पॅक करणार आहोत, म्हणजे एक प्रकारचं एक मिनी मॉलसारखं बनवायचं आहे गाईस. सो कसं वाटलं तुम्हाला आमचं शॉप, नक्कीच कमेंट करून सांगा गाईस. आणि आज आहे सॅटर्डे संडेला बहुतेक तरी जास्त टुरिस्ट येतात आपल्या साईडला, त्यामुळे बघूया आजचा बिझनेस कसा होतो आहे आपला. ऑलमोस्ट आजचा 3rd डे आहे आपल्या शॉपचा, आणि बऱ्यापैकी थोडाफार रिस्पॉन्स आहे आपल्याला, बिकॉज कांदे हे लोकांना आवडतात, आणि कांदे आपले घरगुती आहेत, आणि कांद्यांचं सीझन असल्यामुळे लोकांना आवडतात. बाजूला जनरल स्टोर्स आहेत, त्यांनी काय मॅटर नाही करत, बिकॉज आपला प्रोडक्ट जो आहे तो त्यांच्याशी डिफरंट आहे गाईस, त्यामुळे काही इश्यू नाही येणार आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता रहदारीचा रस्ता आहे, म्हणजे गाड्या चालूच असतात, गाड्या नसतात असं काहीच नाही. आणि सावलीसुद्धा आहे, म्हणजे आई पप्पांना सुद्धा दिवसभर इथे बसले तरी पण त्यांना त्रास नाही होणार. सो अजून त्याच्यामध्ये बरीचशी कामं करायची बाकी आहे, तरी पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवलं आहे. बट जेव्हा नेक्स्ट फेरीला मी नेक्स्ट वीकमध्ये येईन, तेव्हा तुम्हाला अजून याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स, अजून चेंजेस बघायला मिळतील गाईस. सो ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय गाईस. आणि आता आम्ही ऑन द वे आहोत आमच्या घरी जाण्यासाठी, परत मुंबईला, नवी मुंबईला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गाईस, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमचा न्यू सेटअप तुम्हाला कसा वाटला तेही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अलिबागला व्हिजिट करताय, सो प्लीज डू व्हिजिट आवर शॉप गाईस. आणि जर तुम्ही आमचे फॉलोअर असाल किंवा यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती, सो तुम्हाला स्पेशल डिस्काउंटसुद्धा मिळेल. आमचं नाव घेतलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही गाईस. आणि अजून काय बोलायचं आपल्याला, हां, एवढं बरेच दिवसांनी आम्ही हा ब्लॉग केला गाईस. तर असं समजू नका की आम्ही ब्लॉग नाही करणार, ब्लॉग येतील आमचे, बंद करायला चॅनल चालू करत नाही कोणी. थोडे दिवस लेट येतील ब्लॉग्स, बट ब्लॉग्स पुढचे ब्लॉग आमचे जे असतील येणारच, खूप एन्थुझियास्टिक असतील. सो कोणी नवीन असेल म्हणजे लाईक करा, शेअर करा, आणि खूप खूप सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला न्यू ब्लॉग्स एक्झॅक्टली बघायला मिळेल. अँड स्टे ट्यून विथ आवर चॅनल. आय सेड. So bye bye everyone. Have a happy weekend.